So welcome everyone. सगळ्यांचं स्वागत आहे. Welcome to Sadhava classes. Today we are going to continue our session, our lecture of measurement. आपण measurement पूर्ण करणार बघा. पुढे आपल्याला शिकायचं आहे volume and capacity. क्या पढ़ना है हमें volume and capacity. See what is volume and what is capacity. You can see there are various see there are some vessels. या ठिकाणी तुम्हाला vessel दिसतं बघा. छोटा मग आहे, छोटं भांड आहे, बादली आहे, and एक थोडासा मोठासा ग्लास वगैरे आहे, right? So they are full of water. They are full of water. So what will happen? Observe them and tell which one can hold more water and which can hold less water. आता साहजिकच आहे बादलीमध्ये जास्त पाणी असणार आणि छोट्या या वाटीमध्ये पाणी कमी राहणार आहे आपल्याला. बरोबर की नाही? You know very well. So why? Because see this one. The bucket will hold the most water. Bucket म्हणजे बादलीमध्ये जास्त पाणी राहणार. bucket में ज्यादा पानी रहेगा बाल्टी में. एंड द बॉल द लीस्ट बॉल म्हणजे वाटी ह्या वाटीमध्ये पाणी कमी राहणार इस वाटी में पानी कैसे होगा बहुत सारे कम रहेगा सो दैट इज द कैपेसिटी एंड वॉल्यूम दैट इज द कैपेसिटी एंड द वॉल्यूम नाउ लेट्स सी हियर दिस बकेट देयर इज वन बॉय एंड ही इज फिलिंग द बकेट सो दिस बकेट ये जो बकेट है वो 40 ग्लासेस ऑफ वाटर में पूरा भर जाता है एंड दिस बकेट ये जो गर्ल है शी इज फिलिंग द वाटर विथ 10 pitchers छोटे 10 pitchers म्हणजे काय आपले काय म्हणतो आपण त्याला छोटा तांब्या राईट साहजिकच आहे बकेट पिक्चर मध्ये जास्त पाणी राहतं दॅट मीन्स वॉट सम अमाउंट of water measures different because different means were used to measure a different means were used to measure it you can use various measures काही काही गोष्टी तुम्ही बघत असाल बघा दूधवाल्याकडे कधी गेला असाल किंवा तुम्ही जर रेशन दुकानला पाहिलं असेल किंवा तुम्ही पाण्याची बाटली एखादी विकत घेतली असेल तुम्हाला असं दिसेल बघा अशा प्रकारे पाण्याची बाटली असते त्याचं लिहिलं असतं 1 लिटर ओके कितना लिखा होता है 1 लिटर इज रिटर्न देअर और 500 ml म्हणजे अर्धा लिटर कधी कधी ती 2 लिटरची पण मोठी बाटली असते कधी कधी याच्याशी छोटी बाटली सुद्धा आपल्याला मिळते यू माइट ऑल सीन ते बघा दूधवाला अशा प्रकारे तुम्हाला दूध देतो 1 लिटर दूध हाँ या फिर ऐसा भी होता है तेल वगैरेसाठी रेशन दुकानला वगैरे गेला तर तुम्हाला असं सुद्धा हे असे भांडी दिसतात रेशन दुकानावर फॉर मेजरिंग द केरोसिन फॉर मेजरिंग द केरोसिन रॉकेल so no matter who fills water in the bucket, it should measure the same. For that, we must use a standard measure. So this is a standard measure for measuring liquid, that is water, kerosene, milk, etc. This is a measure of 1 liter. The milkman keeps this. तुम्हाला माहित असेल दूधवाला हे घेऊन येतो आपल्याकडे 1 लिटरचाच माप त्याच्याकडे असतो तो येतो 1 लिटर आपल्याला दूध देऊन जातो it is used to measure out liquids such as milk and oil. Even oil is also used. Measure oil is also measured in liter. We can easily get 1 liter water bottle. तुम्हाला 1 लिटर वॉटर बॉटल मिळते आणि आपण शाळेमध्ये सुद्धा 1 लिटरची बाटली घेऊन जात असतो. The picture alongside shows to measure the especially for kerosene. This is used for especially using kerosene. रेशन दुकानामध्ये तुम्ही पाहिलं असेल. Right? So in this way, the liter is a standard unit for measuring liquids. दूध, पाणी, kerosene, all are the liquids oil they are used in the liter they are used in the liter आपल्या घरामध्ये पाण्याची टाकी असते त्याच्यामध्ये कॅपॅसिटी असते 500 लिटर 700 लिटर all that then take various vessels such as a pitcher box a pan etc make an estimate how the water can be held तर प्रत्येक ठिकाणी वॉटर तुमचं प्लस मायनस होणं कमी जास्त होणार सी दिस वन राईट दिसतं तुम्हाला अशा प्रकारच्या भरामध्ये भांडी असतात आपल्या त्याच्यामध्ये आपण पाणी भरून ठेवतो हिअर यू कॅन सी बकेट लाईक फिल्टर असा जार हे जार आता गावाला खूप पाहायला मिळतं तुम्हाला बऱ्याच ठिकाणी बकेट सो so what can we say five 1 liter bottles of water were poured into this bucket so what will happen the volume of the bucket the volume of the water in the bucket is 5 liter therefore the capacity of bucket is 5 liters so how much water can it held किती पाणी घेऊ शकतं 5 लिटर म्हणून त्याला म्हणतात त्याची कॅपॅसिटी इट इज कॉल्ड एज कॅपॅसिटी गेटिंग the amount of water that is needed so what is capacity the amount of water that is needed to fill any container such as a pot a bucket, a drum, or a pan is called as the capacity of the container. It is called as the capacity of the container. Getting so प्रत्येकाची कॅपॅसिटी असते स्मॉल ग्लास घ्या त्याच्यामध्ये हार्डली यू कॅन से 250 ml ऑफ वॉटर 250 ml वॉटर त्याच्यामध्ये राहतं थोडं मोठं भांडं घ्या त्याच्यामध्ये अर्धा लिटर आणखी मोठं भांड्यात 1 लिटर सो लाईक दॅट
Take a bottle with a quarter liter capacity. Quarter liter means 250 ml. Quarter liter means what? 250 milliliter. Quarter liter means 250 milliliter. Using this as a measure, mark the following on a container. So 2 liter, half a liter, half and a quarter liter. So what will happen? 2 liters साठी तुम्हाला किती लागणार? So 250 ml means for measuring 2 liter, for taking 2 liters, so you require 8. You require 8 bottles. You require 8 bottles. Half a liter, you require 2 bottles. 1.5 liter, you require almost 6 bottles. Then a quarter liter, you require 1 bottle. Okay, guys. समजते? थोडा प्रयत्न करा, तुम्हाला त्या गोष्टी समजतील. देन नोट हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर यू यूज फॉर द फॉलोइंग पर्पज. एक ट्राय करायचं आहे की आंघोळीला किती पाणी लागतं, बाथिंग, वॉशिंग किचन युटेन्सिल किती पाणी लागतं, ब्रशिंग टीथला किती पाणी लागतं, वॉटरिंग द गार्डन झाडांना पाणी किती लागतं, ड्रिंकिंग दिवसभरात किती पाणी पितो. तर ऑलमोस्ट ओल्ड ग्रोन अप पर्सन, एक ज्या माणसाची ग्रोथ झालेली म्हणजे तुमचे समजा 18-20 इयर्सचे जर झाले, सो यू रिक्वायर ऑलमोस्ट 5 to 6 लिटर वॉटर पर डे. 5 ते 6 लिटर पाणी आपल्याला दिवसाला प्यावं लागतं. मॉपिंग द फ्लोअर, कुकिंग, मेकिंग 10 cups of tea, वॉशिंग व्हेकल्स, तुम्हाला किती पाणी लागते तुम्ही मेजर करायचं आहे. अँड दॅट इज द अमाऊंट ऑफ वॉटर वी यूज डेली. राईट. आता पाणी सुद्धा बरेच लोक वाया घालवतात. ते पाणी वाया घालवलं नाही पाहिजे. आपल्या घरामध्ये बघा 500 लिटरची टाकी असते, पण ती टाकी सुद्धा दिवसभरात कधी कधी संपून जाते. म्हणजे एवढं पाणी आपण वापरतो. आपल्या घरात माणसं असतात 5, म्हणजे 5 गुणिले 5, 500 भागिले 5, 500 डिवाइडेड बाय 5, 100 लिटर दिवसाला एक व्यक्ती 100 लिटर पाणी वापरतो असं आपण म्हणू शकतो. ओके, सो इथे तुमचा हा मेजरमेंट संपलेला आहे. काही डाऊट असेल तुम्ही नक्की विचारून घ्या.